हॅलो एव्हरीवन. तर माझं बाळ झालेलं आहे आता बरोबर 7 महिने आणि 20 दिवसाचं, म्हणजे आता लवकरच 8 महिन्याचा होणार आहे. आणि आजचं मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते आहे की माझ्या बाळाचं रुटीन काय असतं, त्याच्यासोबत मी कसा दिवस घालवते हे तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता तुम्ही, सकाळची वेळ आहे. सकाळी सकाळी तो उठलेला आहे. माझा चिंगडू उठलेला आहे. तो अगदी माझ्यासोबतच उठतो किंवा 5-10 मिनटं नंतर उठतो, पण जास्त वेळ तो सकाळी झोपत नाही. तो लगेच उठतो आणि उठल्यानंतर माझं काम असते टिफिन बनवायचं. गार्गी स्कूलला जाते, तर मग मी टिफिन बनवावं लागतं मला. तर मी जेव्हा टिफिन बनवत असते तर तो खेळतो छान, त्रास नाही देत. कधीतरी त्रासही देतो, पण शक्यतोवर तो खेळत असतो मी टिफिन बनवते तोपर्यंत. मग माझं टिफिन बनवणं झाल्यानंतर मी त्याला गुटी देते. सकाळची जी औषध असते त्याची कॅल्शियमची, ती औषध देते आणि मग मी त्याला फीड करते. परत तो खेळतो आणि खेळणं झाल्यानंतर त्याला मी थोडंफार खायला देते, फ्रूट वगैरे खायला देते. तर तो आजकाल बघा मस्त बसून केळं वगैरे असं जे असते ना, केळं, पपई तो आणि ॲपल असं हाताने थोडंफार खातो. फसायची भीती वाटते घशात, कारण की त्याला कळत नाही ना अजून की किती खायचं आहे, किती क्वांटिटीमध्ये खायचं आहे. तर तो खाऊन तर घेतो, पण त्याच्या घशामध्ये फसतं, त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागते. आणि मग हे खाऊन वगैरे झाल्यानंतर मी त्याला फीड करते आणि तो झोपून जातो. तर तो सकाळी खूप लवकर झोपतो, म्हणजे 9:30 ते 10च्या दरम्यान तो झोपून जातो, कारण की तो सकाळीच उठलेला असतो माझ्यासोबत. तर आता बघा त्याची झोप झालेली आहे. तो हार्डली 1 तास किंवा 1.5 तास असाच झोपतो, खूप झोपत नाही. कधी कधी तर अर्धाच तास झोपतो. आणि झोपेतून उठल्यानंतर मी त्याच्यासोबत मस्ती करते, कारण की मला ना त्याच्यासोबत खेळायला खूप आवडते. त्याची सकाळची जेव्हा झोप झालेली असते तेव्हा तो थोडा कमी फ्रेश असतो, पण आता त्याची झोप झालेली असते पूर्ण, म्हणून तो खूप फ्रेश असतो. आणि मग त्याच्यासोबत मी मस्ती करते, खेळते, त्याला उन्हामध्ये नेते, उन्हात उभं करते किंवा गाणे लावते. वर आम्ही दोघंजण डान्स वगैरे करतो. मग असं हे खेळून वगैरे झाल्यानंतर मी त्याची करून देते आंघोळ. तर तेल मालिश करते, आंघोळ करते. तर आज ना गार्गी घरी होती, त्यामुळे ती म्हटली की मला आंघोळ करायची आहे. तर ती बघा कशी मस्त आंघोळ करून देते. गार्गी खूप छान सांभाळते कृतिकला, आंघोळ करून देते, बाहेर फिरायला नेते, कडेवर काय घेते, खूप खूप छान मस्त सांभाळते ती. जसे काही त्याची मोठी बहीण नसून ती आईच आहे अशीच सांभाळते. तर 9 वर्षाचा गॅप आहे दोघांमध्ये, पण खूप छान ती त्याला सांभाळून घेते. आणि हे आंघोळ वगैरे करून झालं की मग तो होतो फ्रेश. त्याला तयारी वगैरे करून दिली की तो मस्त खेळतो. त्याला खेळणे देऊन दिले की तो छान खेळतो. आणि आता तर काय क्रॉल करायला लागलेला आहे. तो सगळीकडे फिरतो घरात, या रूममधून त्या रूममध्ये, हॉलमध्ये सगळीकडे फिरतो. आणि मग त्याचं आता दुपारचं खेळणं झालं की त्याची होते दुपारची जेवायची वेळ. तर दुपारी मी त्याला देते कधीतरी पराठा देते, कधीतरी पोळी देते, खातो. तर 1-2 घास का होईना तो खातो. मी तुकडे तुकडे करून असं प्लेटमध्ये त्याला देते. तर तो काय करतो, इकडे तिकडे फेकतो. 1-2 घास पोटात जातात, 1-2 घास इकडे तिकडे फेकण्यात जातात, पण मी ते त्याला करू देते. काय होईल ना की त्यामुळे त्याला सवय लागेल खायची. तर 2-3 घास का होईना तो त्याच्या हाताने खातो आणि मग मी त्याला चारते. खाणं पिणं झालं की मग तो परत खेळायला लागतो. आजकाल ना हा इतका बदमाशपणा करायला लागला आहे, इतका खेळायला लागला आहे की त्याला सतत लक्षच ठेवावं लागते मला. तो कुठे जाईल, त्याला काय लागेल, भिंत लागेल, टीव्हीचं कॉर्नर लागेल की काय लागेल, काही सांगता येत नाही. आणि लगेच मला रडायचा पण आवाज येतो, पटकन रडायला लागतो. काहीतरी लागलं की पटकन हातातलं काम सोडून त्याच्या मागे जावं लागतं, कारण की तो सगळीकडे फिरायला लागला आहे. तर साहजिक आहे, ते काही ना काही लागतच राहणार आता. तर तो असा बदमाशपणा करायला लागला आहे. जर का त्याला मी पाहिजे असेल तरी तो खूप ओरडतो, किंचाळतो. आणि मग मला तर असं वाटतं की काहीतरी लागलं की काय बाबा, त्याला पटकन पाहायला जाते तर तो हसून पण देतो. आणि आता काय थोडा थोडा उभा, म्हणजे उभा नाही राहत, पण कशाच्या तरी मदतीने तो असा उभं राहायचा प्रयत्न करतो. जसं की वॉकर आहे किंवा सोफा आहे. सोफ्याला तरी अजून त्याला पकडता येत नाही, पण टीव्हीचं कॉर्नर आहे त्याला पण धरून तो असं उभं राहायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे 2-3 असेच वाजून जातात आमचे. आणि मग 2-3 वाजल्यानंतर परत त्याची झोपायची वेळ होते. मग मी परत त्याला घेते, फीड करते. फीड करता करताच तो झोपतो. पण तो तुम्हाला सांगते इतक्या वेळपर्यंत दूध घेत राहतो. कधी कधी तर 1 तास होऊन जातो त्याला झोपायला. मला असं वाटतं कधी झोपतो कधी झोपतो. त्याला झोपवता झोपवता मला झोप येऊन जाते. 1-1 तास त्याला झोपवायला लागतात. आणि झोपतो किती, 1 किंवा 1.5 तास. म्हणजे असे त्याचे दूध पिता पिताच 1 तास होऊन जातो आणि परत तो 1 तास झोपतो. तर असं तो 2 तास त्याची झोप होते. मग झोपेतून उठल्यानंतर परत संध्याकाळी त्याला काय देणार, तो एक प्रश्नच असतो. तर मी आज त्याला दिला आहे नाचणी सत्व. संध्याकाळचं मी जास्त करून त्याला नाचणी सत्वच देते. आणि तो ना टी व्ही पाहत पाहत, म्हणजे मी त्याला दाखवत नाही टी व्ही, पण कधीतरी ना गार्गी पण गाणे लावते टी व्हीवर किंवा आम्ही पण लावतो, तर तो बघतो टी व्हीवरती गाणे कधीतरी.
असं खूप नाही, पण कधीतरी त्याचं पण मन रमलं पाहिजे म्हणून आम्ही टी व्हीवर असं एखाद्या वेळेस गाणं लावतो. तर त्याला ते तिथली उडी आजकाल खूप आवडायला लागलेलं आहे. तर मी बघा संध्याकाळच्या वेळेस त्याला नाचणी सत्व खाऊ घालते आणि तो खूप आवडीने खातो, पण त्याला नाचणी सत्व खूप आवडते. आणि मग तो परत खेळायला तयार होऊन जातो. आमचं काय, थोडंसं खाल्लं की परत खेळायला तयार, परत भूक लागते, परत खाल्लं की परत खेळायला तयार. असं करता करता आमची संध्याकाळ होते आणि मग तो खेळतो आणि मग मी माझी कामं केव्हा आवडते, जेव्हा तो खेळत असतो तेव्हा मी माझी कामं आवडते. माझी कामं घरातली तो खेळत असते तेव्हाच होते, कारण की तो झोपत नाही एवढा, अर्धा किंवा 1 तास झोपतो, त्यामध्ये काय कामं होणार. तर मग जेव्हा केव्हा तो खेळत असते, आजकाल खूप खेळायला लागला आहे त्याच्यामुळे माझे कामं पण होतात. आणि मग असे संध्याकाळ झाली की संध्याकाळी परत खायचं असते. तर संध्याकाळी मी त्याला जास्त करून मी सेरलॅक करून ठेवलं आहे घरी, की डाळ आणि तांदूळाचं, सगळ्या डाळी मिक्स आणि तांदूळ असं याचं मी सेरलॅक करून ठेवलं आहे. तर तेच त्याला मी शिजवून खाऊ घालते. आणि मग रात्री बघू शकता तुम्ही गार्गी कशी मस्ती करते. तर अशी मस्ती करता करता गार्गी, आम्ही चौघंजणं असे छान खेळतो त्याच्यासोबत. तो दूध वगैरे घेऊन झोपून जातो. तर असा माझा रोजचा रुटीन असतो. तर अशा प्रकारे माझ्या ह्या 2 मुलांना सांभाळता सांभाळता माझा दिवस असाच जातो. कामं करते घरातली, बाकी शिल्लकची कोणतीच कामं होत नाही आहे सध्या. तर असा हा माझा रुटीन आहे. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.